आणि त्यानंतर आपल्याला फक्त बॉक्सिंग त्याच्या हातात घ्या, एक पैसे नको। गोपीचंद पडळकर ऑलिम्पिक स्पर्धा होत्या, जितेंद्र आव्हाड या विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीने मारामारी करतात आणि आता शेवटचं बक्षीस वितरण जे होणार आहे, शेवटचा फायनल कार्यक्रमांचं विधान भवनावर मुंबईला होणार आहे। लवकरच त्या दिवशी तारीख आपण या ठिकाणी डिक्लेअर करणार आहेत। या ठिकाणी सुद्धा मोठा आखाडा, जंगी आखाडा आपला या ठिकाणी आपण निर्माण केलेला आहे। या क्रांतीच्या काळाने या लवकर या ठिकाणी आपल्याला आखाडा पहिला बक्षीस जरा आपल्याला 200% शेतकऱ्यांना मिळतील, हरणाऱ्यांना 300% मिळतील। अशा प्रकारचे लोका पुस्तक लागले आता संजय जाधव आणि श्रीमंत चौकटे पाटील बघितला चौकटे हे शेतकऱ्यांचे प्रश्न मिळवण्यापेक्षा अशा पद्धतीने या प्रकारच्या विधानसभामध्ये जाऊन हे फक्त मारामारी करता म्हणून त्याच्यासाठी असता रहा। हे कुस्ती सत्तेला आम्ही पत्त्याचं नाव बघा, पत्त्याचं नाव टाकलंय या हरामारी तिकडे बघा। शेतकरी याचे फटके देणार आहेत, शेतकरी फटके देणार ना सर्व शेतकरी दादा या ठिकाणी सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीनं आपण या सर्वांना या ठिकाणी सामावून घेतले। प्रतिकात्मक अशा प्रकारचा निषेध आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत। हा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे आमदार आणि खासदार कशा पद्धतीने या ठिकाणी निघाला करताय, हे विधान भवन बघा त्यांना पाठीमागे विधान भवनाचा कसा त्यांनी असा आखाडा करून टाकलेला आहे। हा आखाडा झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपण या पद्धतीने प्रतिकात्मक आपण त्या पुस्तकाचा आखाडा, बॉक्सिंग आखाडा आणि शेतकऱ्याकडून देण्यात येणारे जे फटके आपण या ठिकाणी देणार आहोत। म्हणून हे जिगरी हे जे आमदार खासदार आहेत यांना या विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये जागा द्यायचं काम आहे, त्यांना त्या ठिकाणी हाताळलं पाहिजे। विधान भवनामध्ये आपण या ठिकाणी या क्रांती पथकामध्ये क्रांतीचा चौक आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळ्या प्रकारची शिकवण आपण या खासदाराने आमदाराला देणार आहोत। आमदाराने शेतकरी एकजुटीचा दिलेच पाहिजे, दिलेच पाहिजे। खाली मुंडका वर पाय, खाली मुंडका वर पाय। विजय असो, विजय असो, विजय असो। या ठिकाणी रंगीच्या डावाला सुरुवात होत आहे। बराड सर, रवींद्र गोडके सर, मोरे सर, आत्माराम नाना, नितीन भाऊ या ठिकाणी रंगीच्या डावाला सुरुवात करत आहे। सर्वांनी जो विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना या ठिकाणी कृषी मंत्र्यांना थोडी लाज वाटायला पाहिजे होती। त्या ठिकाणी शेतकऱ्याचे एवढं महत्वाचा प्रश्न असताना, कर्जमुक्तीचा प्रश्न असताना शेतकऱ्यांना बँका लोन देत नाही, त्या ठिकाणी इतका महत्वाचा विषय असताना त्या ठिकाणी रंगी खेळत आहेत ऑनलाईन। मंत्री जर रंगी खेळत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलं उद्या जरा गावात खेळायला लागली तर नवल वाटायला नको। म्हणून या सरकारचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। या सरकारचा सर्व शेतकऱ्याच्या वतीनं, सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि याच्यानंतर कुठलाही राजकारणी आमदार असो का खासदार असो त्या लोकसभेमध्ये विधान भवनामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती त्यांनी खरं तर वाचा फोडण्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलं। आम्हाला असं वाटलं का कोकणाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी कृषी मंत्री झाला आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल, तर तसं काही झालं नाही। हे लोक फक्त टाइमपास करण्यासाठी त्या विधान भवनामध्ये एका दिवसाचा करोडो रुपये खर्च असते, त्या ठिकाणी कुठल्याही गंभीर विषयावर चर्चा न करता स्वतःला गेम खेळण्यामध्ये व्यस्त ठेवतात हे लोक सर्व वाचावीर यांना आशिवाखाली फेकलं पाहिजे सर्वांना। या ठिकाणी रम्मीचा डाव चालू आहे। या सर्व
सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। या जुगारी सरकारचं करायचं काय? या जुगारी सरकारचं करायचं काय? महाराष्ट्राच्या जनतेच्या असं केलेलं आहे। आम्ही काशीनाथ कोकाटे यांचा आम्ही राजीनामा मागितला होता, पण त्यांचा राजीनामा न घेता त्यांना क्रीडा मंत्री हे पद दिलेलं आहे, म्हणजे त्यांना हे खेळायला मुभा दिली। थोडक्यात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला। तरी आम्ही या राज्य सरकारचा निषेध करतो। हे तुम्ही कोकाट्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे। हे रम्मी तुम्ही 22 मिनिटे विधान भवनामध्ये खेळताना दाखवली। कोकाटे म्हणतात आम्ही फक्त ते साफ करत होतो, पण ते खोटं बोलतात। त्याचे अकाउंट चेक करा, त्या अकाउंटला नारायण करते लोक या ठिकाणी विधान भवनामध्ये खेळण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे। जुगाराचा हद्दा केलेला त्या ठिकाणी विधान भवन असेल, जुगाराचा हद्दा म्हणून घोषित केला पाहिजे। खरं तर ते न्यायाचं मंदिर असतं, तर त्या ठिकाणी रमीचा डाव खेळत आहे। अरे या कोकाट्याचं करायचं काय? रम्मी खेळणारा कोकाट्याला सोडायचं फटके, रम्मी खेळणारा कोकाट्याला सोडायचं फटके, रम्मी खेळणारा सोडायचं फटके। कोकाट्याचं करायचं काय? कोकाट्याचं करायचं काय? शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला फक्त बॉक्सिंग त्याच्या हातात घ्या। पैसे नको, पैसे नको, बोल पैसे नको, मी तो बॉक्सिंग हातात घ्या, फक्त बॉक्सिंग हातात घ्या। बॉक्सिंग हातात घेऊन टाका आपापले बॉक्स। चला घ्या, पत्ते घ्या। चला या ठिकाणी रमी पत्ते खेळण्यासाठी या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात होत आहे। याचं उद्घाटन नारिकराव कोकाटे हे करत आहेत आणि याचे परीक्षक म्हणून गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड, मागेला साहेब जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, संजय गायकवाड, संजय शिरसाट हे करणारे यांचे परीक्षक हे परीक्षण झाले। त्याला खेळा आणि जे हरेल त्याला 300 फटके, या याच्यानंतर फटके मारले, जे हरेल त्याला 300 फटके, जे जिंकल त्याला 500 फटके, शेतकऱ्याचे आसोड्याचे 500 फटके, अशा प्रकारचे फटके या ठिकाणी आपण मानणार आहोत। विधान भवनाचा राडा केला, विधान भवनाचा आखाडा केलेला ह्या लोकप्रतिनिधींना आम्हाला या ठिकाणी ठेवचं नाही, यांना इथून पाठवून द्यायचं नाही। चला पत्ते खेळा, जरा या कोकाट्याला लावा, जरा कोकाटीच्या मला पत्ता छक्क्याला लावा पत्ता। या कोकाट्याचं करायचं काय? या कोकाट्याचं करायचं काय? या कोकाट्याचं करायचं काय? या कोकाट्याचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। रम्मी कोकाट्याचं करायचं काय? खाली मुलगा वर पाय, रम्मी कोकाट्याचं करायचं काय? खाली मुलगा वर पाय, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।
झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे दिलेच 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 पाहिजे झालीच पाहिजे या ठिकाणी बॉक्सिंगला सुरुवात होत आहे.